ओम नमो भगवते वासुदेवाय. जीवनाचा परिपूर्ण नकाशा, संसारात राहून मोक्षापर्यंतचा प्रवास. नमस्कार. एक परिपूर्ण आणि समाधानी आयुष्य कसं जगावं, हा प्रश्न मानवजातीला नेहमीच पडत आला आहे. युद्ध जिंकूनही जेव्हा महाराज युधिष्ठिराचे मन शांत नव्हते, तेव्हा त्यांनी देवर्षी नारदांना हाच प्रश्न विचारला होता. महाराज, आमच्यासारख्या सामान्य माणसांनी या संसारात राहून मोक्ष कसा मिळवावा? युधिष्ठिराच्या या प्रश्नातून श्रीमद भागवत पुराणाच्या 7व्या स्कंदातील 11 ते 15 अध्याय आकाराला आले. हा उपदेश म्हणजे केवळ काही नियम नाहीत, तर तो एका माणसाच्या जन्मापासून ते मोक्षापर्यंतच्या प्रवासाचा एक परिपूर्ण नकाशा आहे. आज आपण या जीवन प्रवासाचा अनुभव घेऊया. या प्रवासाची सुरुवात नारद मुनी मानव धर्मापासून करतात. कोणत्याही वर्णात किंवा आश्रमात जाण्यापूर्वी माणसाने सत्य, दया, अहिंसा आणि संतोष अशा 30 सार्वभौम मानवी गुणांचा अंगीकार करून आधी एक चांगला माणूस बनले पाहिजे. हा पाया पक्का झाला की मग मनुष्य समाजातील आपली भूमिका ओळखतो, ज्याला वर्णधर्म असे म्हटले आहे. इथे जन्मावरून नव्हे, तर गुण आणि कर्मानुसार माणसाने आपले कर्तव्य ओळखावे आणि ते प्रामाणिकपणे पार पाडावे, असा स्पष्ट संदेश दिला आहे. माणूस म्हणून घडल्यावर आणि आपली भूमिका निश्चित झाल्यावर खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती गृहस्थाश्रमाची. हा जीवनाचा सर्वात सुंदर पण तितकाच कसोटीचा काळ असतो. नारद मुनी अत्यंत परखडपणे सांगतात की संसार करताना गरजेचे असेल तेवढेच कमवावे. जो माणूस समाजाकडून आणि निसर्गाकडून केवळ स्वतःच्या भुके एवढेच घेतो, तो खरा गृहस्थ. पण जो जास्त संपत्तीवर हक्क सांगतो आणि साठा करतो, तो चोरा समान आहे आणि दंडाला पात्र आहे. आजच्या अति उपभोगवादाच्या जगात हा विचार किती चपखल बसतो ना. संसाराच्या या धबडग्यातून आणि जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाल्यावर जीवनाचा हा प्रवास कुठे जातो? इथे वेळ येते ती वानप्रस्थ आश्रमात हळूहळू निवृत्ती स्वीकारण्याची आणि त्यानंतर प्रवासाचा सर्वोच्च टप्पा असलेल्या यती धर्माकडे वळण्याची. नारद मुनी या यती धर्माचे अत्यंत सखोल वर्णन करतात. ते सांगतात की संन्यास घेतल्यानंतर माणसाचे जीवन पूर्णपणे विरक्त असावे. त्याने कोणावरही अवलंबून न राहता एकाकी भटकावे आणि कोणत्याही एका गावात एका रात्रीपेक्षा जास्त थांबू नये. या प्रवासात संन्याशाने अपरिग्रह पाळावा, म्हणजेच लंगोटी, दंड आणि कमंडलू या व्यतिरिक्त कोणतीही संपत्ती किंवा वस्तू साठवू नये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने स्वतःचे मठ किंवा आश्रम स्थापन करू नयेत, शिष्य बनवू नयेत किंवा व्यर्थ वादविवाद करू नयेत. तो आतून अथांग ज्ञानाने भरलेला असला तरी बाहेरून वावरताना मात्र त्याने स्वतःला एखाद्या मुक्यासारखे, लहान मुलासारखे किंवा वेड्यासारखे दाखवावे, जेणेकरून जगातील लोक त्याचा आदर सत्कार करण्याच्या भानगडीत पडणार नाहीत आणि त्याच्या एकांतात विघ्न येणार नाही. या विरक्तीचे आणि यतिधर्माचे परमोच्च रूप समजावून सांगताना नारद मुनी भक्त प्रल्हाद आणि एका रहस्यमयी अवधूताची अत्यंत सुंदर कथा सांगतात. एकदा राजा प्रल्हाद लोकांची स्थिती पाहण्यासाठी पृथ्वीवर भ्रमण करत होता. फिरत असताना सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी कावेरी नदीच्या काठावर त्याला एक माणूस
जमिनीवर धुळीत पडलेला दिसला. त्याचे बाह्य रूप एखाद्या वेड्यासारखे आणि पिशाच्यासारखे होते, पण प्रल्हादाची नजर वेगळी होती. त्याने त्या अवधूताच्या बाह्य रूपापलीकडे जाऊन त्याच्यातील अपार आध्यात्मिक तेज ओळखले आणि अत्यंत आदराने त्यांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना त्यांच्या या अथांग शांतीचे रहस्य विचारले. प्रल्हादाच्या या प्रश्नावरून अवधूताने जीवनाचे डोळे उघडणारे सत्य उलगडले. तो म्हणाला की माणूस खऱ्या पाण्याला सोडून मृगजळामागे धावणाऱ्या हरणासारखा सुखाच्या शोधात या बाह्य जगात व्यर्थ धावत आहे. पण खरे सुख तर स्वतःच्या आत्म्यातच दडलेले आहे. या अवधूताने निसर्गातील मधमाशी आणि अजगर यांना आपले गुरु मानले. तो प्रल्हादाला सांगतो की मधमाशी अपार कष्ट करून मध गोळा करते, पण दुसराच कोणीतरी तो मध हिरावून नेतो. यावरून मी वैराग्य शिकलो आणि संपत्तीचा संचय न करण्याचा धडा घेतला. आणि दुसरा गुरु म्हणजे अजगर. अजगर स्वतः भक्ष्यासाठी वणवण फिरत नाही. तो एकाच जागी पडून राहतो. प्रारब्धानुसार जे काही समोर येईल, मग ते स्वादिष्ट असो वा बेचव, थोडे असो वा जास्त, ते खाऊन तो समाधानी राहतो आणि काहीच नाही मिळाले तर अनेक दिवस शांतपणे उपाशी पडून राहतो. हीच अजगर वृत्ती मी स्वीकारली आहे. आता विचार करा, नारद मुनींनी प्रल्हाद आणि अवधूतांचे हे संपूर्ण चित्र चक्रवर्ती राजा युधिष्ठिरासमोर का उभे केले? यातून आपल्याला मोक्ष धर्माचे अंतिम गुपित उलगडते. मोक्ष मिळविण्यासाठी आपल्याला खरोखरच सर्वस्व सोडून जंगलात जाण्याची किंवा अवधूतासारखे धुळीत पडून राहण्याची गरज नाही. संसारात राहूनही जर आपण मधमाशीसारखा पैशाचा हव्यास आणि संचय टाळला आणि अजगर वृत्तीचा अवलंब करत परिस्थितीच्या चढ उतारांचा शांतपणे स्वीकार करून मिळेल त्यात समाधान मानले, तर आपले मन शांत राहते. कुटुंबात राहूनही निस्वार्थ भावनेने आपले कर्तव्य पूर्ण क्षमतेने पार पाडत राहणे आणि बाह्य सुखांसाठी नाहक चिंता किंवा व्यर्थ धडपड न करणे, हाच खरा मोक्षमार्ग आहे. मानवी जीवनाचा हा परिपूर्ण नकाशा आणि श्रीमद भागवतातील या जीवन तत्वज्ञानाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? ही अजगर वृत्ती आणि गृहस्थाश्रमाचे तत्वज्ञान आजच्या धकाधकीच्या काळात तुम्हाला मार्गदर्शक वाटते का? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने विचारप्रवर्तक वाटला असेल तर लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल ज्ञान प्रवासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.